धर्म जाती आपण सगळे फेकून देऊन आपण एकमेकांना मदत करत होतो. वाटतं की राज ठाकरेंनी त्यानंतर जे भोंग्यांच्या निमित्ताने जातीयवादाबद्दल असेल, शरद पवारांबद्दल असेल, जेम्स लेन प्रकरण असेल, हे काढायची गरज नव्हती. असं 2 वर्षामध्ये काय झालं होतं की ज्याच्यामुळे शरद पवारांचा जेम्स लेन आठवावा, पुरंदरे आठवावा, असं काहीच झालेलं नाहीये. अवतारी पुरुष कोणी नाहीये. कुठला कोण साधू, महंत, साक्षी महाराज, प्रज्ञा महाराज, अजून कोणी कृतंबरा, साध्वी का ज्यांना संघाचे आमचे सरसंघचालक म्हणतात की जागृत अवस्था असते, सिद्धी असते, त्याच्यातला कोणी माणूस आपला हिमालयावरती गेल्या, तांगड्यावरती केल्या आणि लस काढली, असं काय झालेलं नाही. महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा घुसळून निघालेलं आहे. राज ठाकरेंनी वेगवेगळ्या भूमिकेतनं आपला आक्रमकपणा पुन्हा एकदा सिद्ध केला. त्याचबरोबर राजकीय शह प्रतिशह दोन्ही बाजूनं जोरदारपणे सुरू झालेले आहे. महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जाणार आहे, एकूण महाराष्ट्रातला हे परवडणार आहे का, असं अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रोखठोकपणे विवेकशील मुद्दे मांडणारे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव सर आपल्यासोबत आहेत. सर, राज ठाकरेंची सभा झाली, या निमित्तानं एकूण राजकारण अधिक आक्रमक, अधिक द्वेष भावना निर्माण होती की काय समाजात, अशी चर्चा सुरू झाली. कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? मार्च 2020ला कोरोना झाला, लाट आली, त्याची महामारीची लाट आली. लस शोधण्यासाठी आपल्याला 6 महिने थांबावं लागलं. लस आली, आपल्यापर्यंत यायला अजून एक 3-4 महिने लागले. त्यानंतर दुसरी लाट आली, ती महाभयानक होती. ऑक्सिजनसाठी सुद्धा माणसं तडफडत होती. त्यावेळी असं वाटलं होतं की माणूस बदलेल, त्याचा विचार बदलेल. खरं निसर्ग तुमचा विचार बदलायला सांगत असतो. देव धर्म ह्याच्या पलीकडे माणूस आहे हे सांगण्याचं काम कोरोनाच्या ह्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत झालं. धर्म जाती आपण सगळे फेकून देऊन आपण एकमेकांना मदत करत होतो. मला असं वाटतं की राज ठाकरेंनी त्यानंतर जे भोंग्यांच्या निमित्ताने जातीयवादाबद्दल असेल, शरद पवारांबद्दल असेल, जेम्स लेन प्रकरण असेल, हे काढायची गरज नव्हती. कारण 2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी ह्या झूट आहेत आणि माणूस हा श्रेष्ठ आहे, तो वाचवला पाहिजे, माणसाच्या त्याच्या गरजेचा विचार केला पाहिजे, इतकं स्पष्ट असतं ना. 2 वर्षात असं काहीच घडलेलं नाही. घडलेलं एकच असेल की त्यांचे बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अनपेक्षितपणे काँग्रेस आणखीन राष्ट्रवादी हे सत्ताधारी पक्ष झाले. त्यामुळे कुठे ओढाताण होत असेल, गळचेपी होत असेल, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे होतात. असं 2 वर्षामध्ये काय झालं होतं की ज्याच्यामुळे शरद पवारांचा जेम्स लेन आठवावा, पुरंदरे आठवावा, असं काहीच झालेलं नाहीये. झालं असेल तर पुरंदरे गेले एवढाच भाग होता आणि तो गेले म्हणजे संपलं सगळं त्यांचं. ह्या निमित्ताने त्याची उजळणी करायचं पण कारण नव्हतं. किंबहुना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच राज ठाकरेंनी पुन्हा हा मुद्दा आणला होता. म्हणजे मला अनेकदा असं वाटत गेलं की जसं आता टिळकांनी शिवरायांची समाधी केल्यानंतर टिळकांची सगळी काही ती धुणी होती ती आता धुतली गेली, काय जी होती ती. म्हणजे पुरंदरेंना त्रास देण्यासाठीच की लोकांनी काहीतरी बोलावं ह्यासाठीच प्रत्येक वेळी राज ठाकरे पुरंदरे हा विषय आणतात का, असं मला दरम्यानच्या काळात वाटत होतं. खरं तर आपल्याला एवढं केलं पाहिजे, देव धर्मच संपलं की पुढे जात नावाची गोष्ट काय राहत नाही. किंवा मेली माणसं ती कोणी मेलेली आहे, ती काही विशिष्ट धर्माची अशी नाही असं नाही. आणि देव धर्माने आपली ताकद दाखवली. देव नावाची कुठली गोष्ट नाही हे करोना काळात कळलं. सिद्ध पुरुष कोणी नाहीये, अवतारी पुरुष कोणी नाहीये. कुठला कोण साधू, महंत, साक्षी महाराज, प्रज्ञा महाराज, अजून कोणी कृतंबरा, साध्वी का ज्यांना संघाचे आमचे सरसंघचालक म्हणतात की जागृत अवस्था असते, सिद्धी असते, त्याच्यातला कोणी माणूस आपला हिमालयावरती गेल्या, तांगड्यावरती केल्या आणि लस काढली, असं काय झालेलं नाही. आलेली आपल्याकडे लस आहे ती पण सिरमनी जरी प्रॉडक्ट केलेली असेल तरी ती इंग्लंडची आपली ऑक्सफर्डची आहे. स्वतःचं असं काही नाही. जी कोवॅक्सिन आहे त्याचा अजून ती खरी ऑथोराईज आहे की नाही आहे हेही आपल्याला माहिती नाही. असंही वास्तव असताना त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. विज्ञानाने आपलं माणूस पण दाखवलेलं आहे. माणसाची आयडेंटिटी एकच आहे, ह्युमन इज अ रॅशनल अँड सोशल ॲनिमल.
रॅशनल नाहीये म्हणून अशी भरतड विषय आपल्याकडे येतात. सोशल आहे त्यामुळे अंतर्गत कलह होतो. सोशल लोक जी आहेत, कारण अनेकदा जी लोक ही असतात काय म्हणतात रॅशनल असतात, बुद्धिजीवी असतात, ती सामाजिक विचार करतातच असं नाहीये. कदाचित अनेकदा ती सोशल त्यांच्या लाईफस्टाईल त्यांची नसते, ती समाजापासून फटकून वागतात. पण अशा वेळी आपल्याला जो सोशल आहेत त्यांना रॅशनल बनवायची प्रक्रिया म्हणजे प्रबोधनाची प्रक्रिया, ती आपल्याला दरम्यानच्या काळामध्ये प्रचंड ताकदीने ह्या करोना लॉकडाऊनमधनं आपल्याला समजलेली आहे. तिथवर आपण गेलेलो आहे. परंतु जसं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं असतं, तसं आपण मूळ पदावरती परत येतो. जातीयवाद, अमुक तमुक. खरी प्रश्न कुठले आहेत तर गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, वेतन कपात आहे, नोकर कपात आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ह्यावरती आपण बोलायला पाहिजे, त्यावरती काही जाब विचारायला पाहिजे. नोटाबंदी केली, चुकीच्या पद्धतीने केली, किती काळा पैसा मिळाला, किती जण धंदे बंद झाले. धंदे बंद झाले म्हणजे एक छोटासा सुद्धा धंदा असतो भाजी किंवा भाकरी विकण्याचा सुद्धा, त्याच्यावरती 10-15 माणसाचं जीवन अवलंबून असतं कुटुंबाचं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटाबंदी नंतर हे गेलं, आपलं नोकऱ्या गेल्या, माणसं कुठे गेली असतील ती. त्याच्यानंतर परत आपलं लॉकडाऊन चुकीच्या पद्धतीने लावला, त्याच्यामध्ये लाखो माणसं टाचा घासत घासत मेली. आपल्याकडे जे जालनाला जे 16 ही जी होती कामगार रस्त्यावरती आपल्या रेंटखाली चिरडून मेले. का आठवण आहे का आपल्याला त्यांची, की ते का गेले, कुठे चालले होते ते? का ते लढायला चालले नव्हते, ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी चालले होते. पण तेही नाहक जीव गेले. इतकी फरफट झाली असता त्याच्यापासून आपण काहीच शिकणार नाही काय? ह्या सगळ्यापेक्षा पुरंदरेंचं असतं, त्यांना लोकांनी दूषणं दिली असेल, हे काय एवढं मोठं आहे का? दखलपात्री गोष्ट आहे का? ते एका माणसाचा विषय, तो किती चागळायचा. पण तरी सुद्धा मूळ पदावरती यावं त्या पद्धतीने माणसं आली आणि त्या पद्धतीने त्यांनी विषय काढले. ते मला असं वाटतं की ते विषय काढणंच चुकीचं आहे. की गेल्या 2 वर्षामध्ये असं काय घडलं असं सांगा की हे विषय काढले पाहिजे. उलट जे लोकांना आता जे थेटपणे भिडणारे विषय आहेत ते काढणं आपलं जरुरीच आहे. भोंगा सुद्धा आहे तो 15-16 वर्षापासून तो विषय चालू आहे. भोंगा हा विषय का नवीन नाही आहे. म्हणजे तुम्ही जेम्स लेनचा उल्लेख केला. माझी जेम्स लेनच्या विरोधातली पहिली सभा जी होती ती कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये प्रचंड मोठी 50-60 हजार लोक होती. आणि मी 1.5-2 तास भाषण करत असताना मध्येच एकदा बांग वाजली. 9 वाजता 9ची बांग वाजली. आमच्या ह्याच्यावरती स्टेजवरती जवळजवळ 50-60 मुस्लिम बसले होते. समोर ते 1,500 मुस्लिम होते 50,000मध्ये. त्यांना मी ठामपणे विचारलं की ह्या बांगेची काही गरज आहे का? इस्लाम धर्माची स्थापना जेव्हा झाली, इस्लाम तेव्हा लाऊडस्पीकर नव्हता ना. पण होतं काय माहिती, तुम्ही बांग लाऊडस्पीकर वापरतात. लाऊडस्पीकर 100, 125, 150 वर्षापूर्वीचं एक हे आहे. म्हणजे 1932 सालात तो खरा लाऊडस्पीकर आणि माईक बिक ह्या सिस्टीम आल्या. 1876 मध्ये त्याची सुरुवात झाली आणि प्रक्रिया होत होत तो 1930 सालामध्ये प्रत्यक्ष वाजायला लागला. मोहम्मद पैगंबरांनी जेव्हा इस्लाम धर्म स्थापन केला होता, लाऊडस्पीकर नावाची गोष्टच नव्हती. म्हणून त्यावेळी मी दाखला एक दिला होता कबीराचा की याची तुम्हाला गरज काय? मुल्ला मस्जिद बांग पुकारे, क्या तेरो साहेब बेहरो है, चिटी के पैर दुपूर बाजे, ओभी साहब सुनता है. म्हणजे मुंगीच्या पावलातलं पैजणाचा आवाज सुद्धा जो कोण असेल, अल्लाह किंवा ईश्वर आहे, अल्लाह असेल, तो सगळंच ऐकतो ना. ह्याची गरज काय? पण त्यावेळी एक सांगितलं होतं जे वास्तवामध्ये 18 वर्षानंतर झालं. तेव्हा असं म्हटलं होतं की तुम्ही वेडगळपणा करतात, मग आता हिंदू सुद्धा वेडगळपणा करायला लागले. सकाळी 5 वाजता तुम्ही बांग ठोकतात म्हणून देवळाच्या घंटासमोर माईक लावून गाव उठवायचे धंदे हिंदू सुद्धा करतात. तर हे असं चुकीचं तुम्ही काही लोकांना शिकवू नका, केव्हा तरी बंद करा असं मी त्यावेळी सांगितलं होतं. तर भोंग्याचा विषय आजचा नाही, हा फार जुना आहे. आणखीन तो योग्य मुद्दा आहे, पण इतक्या तापवायची गरज काय? धर्मवादापर्यंत न्यायची गरज काय? आता राहिला मुद्दा की शरद पवार जातीयवादी पेरतात. जातवाद आहे ना, मग तो पेरला जाणार. ज्या समाजामध्ये जे आकडे आहेत, जे वापरायच्या गोष्टी तर वापरल्या राजकारणात जातातच. आणि कोण जातीयवादी नाही आहे, कोण जात हा विषय वापरत नाही आहे? सगळे वापरतात ना. तुमच्या जातीयवादासाठी राजकारणाचीच गरज नाही. तुम्ही व्यक्तिगत जीवनामध्ये तुमच्या आवडी निवडी, वागणं, तुम्हाला आवडणारी गाणी, आवडणाऱ्या कादंबऱ्या, आवडणारे लेखक, आवडणारी माणसं,
ह्याच्यावर सुद्धा जातीयता होते ना. जातीयतेसाठी काही खास करायची गरज नाही. आणि राजकारणातल्या लोकांनी मी जातीयवादी नाही असं बोलूच नाही, कारण आता रिझर्वेशनचे मतदारसंघ असतात. अगदी शिवसेना झाली काय, आणखीन भाजप झाला काय, काँग्रेस झालं काय, किंवा मनसे झालं काय. रिझर्वेशन मतदारसंघामध्ये जे उमेदवार केले जातात ते काय म्हणजे योगायोगाने ते त्या त्या रिझर्वेशन मधले असतात काय, ओबीसी, एसटी, ओसी असे एवढे सहज असतात काय. तर असं नसतं. जातीयवाद असेल तर सगळ्या जातींना एकत्र करून घेणं हे जातीयवादी असेल तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जातीयवादी ठरतात ना, कारण ते 18 पगड जातीतल्या लोकांना घेऊन त्यांनी काम केलं. शरद पवारांच्या राजकारणामध्ये किंबहुना ते मराठे आहेत, हाच त्यांचा मोठा दोष आहे. त्यांनी उलट मराठ्यांना गृहीत धरून त्यांचं राजकारण केलं आणि इतरांना ॲब्सॉर्ब केलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की छगन भुजबळ माळी समाजातले, गणेश नाईक पूर्वी त्यांच्याबरोबर होते ते आगरी समाजातले आहेत. मग त्यांनी किंवा पिचड होते ते आदिवासी समाजातल्या, त्यांनी त्यांच्या मुलांनाच मोठं केलं. तो हा काय त्यांचा दोष नाही ना, तो सगळ्यांचाच दोष आहे. तर तो दोषाबद्दल बोललं पाहिजे. आणि दुसरा भाग असा आहे की जातीयवादाबद्दल जर बोलायचं असेल तर शरद पवारनं टीका करून किंवा अजून कोणावरती टीका करून जातीयवाद संपणार कसा, कारण त्यांनी काय निर्माण केलेला नाही. जातीयवाद इथला जो जातीवाद आहे देशातला, आपल्या भारत देशातला जातीयवाद आहे, हा धर्मातून निर्माण झालेला आहे. हिंदू धर्मातल्या चातुर्वर्ण व्यवस्थेमधनं जातीयता निर्माण झालेली आहे आणि ती इतकी भयानक आहे की धर्मांतर केल्यानंतर सुद्धा ती जातीयता राहते. मग तुम्ही जरी ख्रिश्चन झालात, तुम्ही बौद्ध झालात, तुम्ही आपले शीख झालात किंवा तुम्ही मुसलमान जरी झालात तर ती जातीयता राहते. त्यामुळे हिंदूतला शिंपी असतो तो मुसलमानांमध्ये गेल्यानंतर दर्जी होतो. ती जात आहे दर्जी नावाची. बोहरी आहेत, पंथ आहेत, उपपंथ आहेत, फत्तरमल जसे त्यांच्यामध्ये आहेत, जसे हिंदूंमध्ये वडार समाजातली लोक आहेत की दगड फोडतात ते जसे आहेत तसे तेही आहेत. ख्रिश्चनांमध्ये प्रोटेस्टंट ख्रिश्चन, कॅथलिक ख्रिश्चन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जातीभेद अंतर्गत आहे. कोकणातला जो ख्रिश्चन आहे तो रोमन कॅथलिक समजतो. त्याचं लग्न वसईच्या ख्रिश्चनांशी होत नाही, कारण का वसईचे ख्रिश्चन हे मुळातले आदिवासी आहेत आणि वेगवेगळ्या समाजातले आहेत. हे ब्राह्मण समाजातले सुद्धा आहेत, सामवेदी ख्रिश्चन सुद्धा आहेत, कुपारी समाजामध्ये आहेत. त्यामुळे असं विशिष्ट जातीयची दाहकता मी सांगतोय की आता जे चंदी नावाचे जे काँग्रेसचे जे मुख्यमंत्री पंजाबचे झाले त्यांचा उल्लेख अनेकदा केला ना, ते चर्मकार समाजातले आहेत म्हणून. तर शीख समाज झाले तर चर्मकार कुठे राहतात, इतकंच कशाला, तो जैन धर्म समजतात स्वतःला ॲडव्हान्स असा. जैनमध्ये ओबीसी आहेत ना, ते जैन जे आता आपले देरासर बांधून मुंबईमध्ये आम्हाला मांस मच्छी नको आणि आमचं सगळं शाकाहारी असं मिरवतात, त्याच याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जैन समाजातला माणूस म्हणजे भाऊराव पाटील हे जे जैन समाजातले ते ओबीसी होते ना. जैनांमध्ये सुद्धा इतकी जातीयतेची दाहकता इतकी असताना ती संपवायची गरज आहे ना आपल्याला. म्हणजे याचा अर्थ जाती व्यवस्थेला दोष द्यायचा असेल तर जाती अंताची चळवळ आपल्याला सुरू केली पाहिजे. मग ती जाती अंताची सुरू केली पाहिजे तर कोणाला पकडलं पाहिजे, इथल्या व्यवस्था जी निर्माण चालवणारी जात व्यवस्था त्यांनी निर्माण केलं पाहिजे. मग ती शंकराचार्यांनी निर्माण केलेली आहे. ते 5च टाळकी आहेत शंकराचार्य. त्यांना विचारूया आपण कधीतरी, मग जात व्यवस्था वर्ण व्यवस्था तुम्ही कधी खलास करणार. कारण पोप जो होता, पोपनी गेल्या 20 वर्षापूर्वी आम्ही वर्ण व्यवस्था रंगभेद मानले, ही आमची चूक झाली आणि आम्ही रंगभेद मानत नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे हिंदू धर्मातली लोक कधी करणार, हिंदूंचा शंकराचार्य कधी करणार आणि आपण त्याच्याकडे मागणी कधी करणार. का आपला सनातन वैदिक धर्माची काय ती काठी घेऊन डोक्याला फडकं बांधून गावभर भटकत राहणार काय, आणि सनातन वैदिक धर्म आणि बाकीचे हिंदू कोण हे कधी आम्हाला सांगणार. जाती व्यवस्था जर एक नंबर जर असेल तर 2, 3, 4, 5 अशी सुरुवात होते. जर 101 पासून पुढे जायचं असेल 101, 102, 103 सुरू होते. मग तुमचं सनातन वैदिक धर्माचे तुम्ही शंकराचार्य बनताना तुम्ही जातीनिशी बनता, तर मग तुम्हाला इतरांना दोष द्यायचा अधिकार काय. तर तुम्हाला जर थोबाडात फोडायची असतील तर शिव्यात घालायची असतील, नावत ठेवायची असतील तर तुम्ही शंकराचार्याला ठेवायला का तुम्ही धजावत नाही, कारण तुम्ही जातीवादी आहात म्हणून. ज्याला जातीवादाच्या विरोधात बोलायचं असेल त्यांनी आजच्या शंकराचा गाडा पकडून विचारलं पाहिजे, तू कधी संपवणार ही जातीवाद. आरक्षणाचं असेल काही आरक्षणाला दोष द्यायचा हे इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही देतात तो चुकीचाच आहे. कारण जात आहे त्याचा फायदा घेणार प्रत्येक जण.
तुमच्या खिशातला, कारण आरक्षण तर 500 हजारो वर्ष आहे ना शंकराचार्याचं जातीनिशी. इतर जातीतला शंकराचार्य झाला का? इतर स्त्रियांना शंकराचार्य होऊन दिलं का? कुठे गेला? एक जर ह्या देशाची पंतप्रधान तर एक स्त्री बनू शकते. मायावती सारखी जे शिक्षक बनायला गेलेली बाई 4 वेळा मागासलेलं राज्य म्हणून ओळखलं जातं, त्या उत्तर प्रदेशाची मुख्यमंत्री बनू शकते. आणि ती संपूर्ण बरोबर आपल्या ब्राह्मण समाजाला घेते. इतकं जर असेल, दलित समाजातलं म्हटलं जातं ती स्वतः चमार की बेटी आहे म्हणून सांगायचं, ती त्याच्याबरोबर जर ब्राह्मण येत असतील तर हे संपवायचं काम शंकराचार्याचं नाही का? आणि त्याच्यापेक्षा मजेशीर गोष्ट सांगतो, जातीयवादाबद्दल कोणी बोलावं? धर्मांधांनी बोलावं का? धर्माचा अहंकार असलेल्यांनी बोलावं का? म्हणजे कोंबडी आहे, कोंबडी अंड देते, कोंबडी अंड देते, उबवते, त्याच्यानंतरच पिल्लू निघतं ना. जातीयवादाचं पिल्लू सुद्धा असंच निघालेलं आहे. म्हणजे धर्मवादाची कोंबडी चालेल, पण जातीयवादाचं अंड चालणार नाही, पिल्लू चालणार नाही. हा ढोंगीपणा झाला. अगदी स्पष्ट सांगायचं तर जे शाकाहारी जे असतात, भटी पद्धतीचं वागणं असतं त्यांचं, ते असं सहज बोलताना बोलतात की आम्हाला अंड चालेल पण आम्हाला कोंबडी चालत नाही. तर कोंबडीतूनच हे अंड निघालेलं आहे ना जातीवादाचं. धर्मांधता दाखवून जातीयवाद कधी संपणार नाही. उलट धर्मांधताच आणि धर्म अहंकार, धर्माभिमान सुद्धा जातीयता पोसत असते. हे हिंदू धर्माचं विवेचक लक्षण आहे आणि ते अभिमानाने सांगण्यासारखं अजिबात नाही आहे. त्यामुळे वास्तवातले प्रश्न सोडून त्याला न भिडता हे जे बाकीचे प्रश्न घेऊन करायचं, म्हणजे मूळ पदावरती येण्यासाठी आपल्याला दुःख झालंच नाही. आपल्याला 2 वर्षाची काय आपली फरफट झाली, लोकांची फरफट झाली, समाजाची फरफट झाली. 2 वर्ष सगळं ठप्प होतं. त्याच्यातून आता बाहेर पडायचं तर पहिलं भोंगे बिंगे हे तर आहेतच ना. आपण सांगतो ना, त्यावेळी कुठे भोंगे, तुमचं जेव्हा 2 वर्ष बंद होतं तेव्हा कुठे भोंग्यांची गरज लागली, तेव्हा कुठे घंटांची गरज लागली. आज खरं म्हणजे आपण महाराष्ट्र हा पुढारलेला महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत म्हणतो, पण आपल्या इथे मोर्चे कसले निघाले किंवा अशी शाळेच्या शिक्षणाचं काय झालेलं आहे, 2 वर्षामध्ये त्यांचं ते जे घरून शिकले त्यांचं स्टेटस कसं राहणार. त्या ज्या 2 पिढ्या, 2 बॅचेस आहेत, त्यांना आयुष्यभर पुढचे 70-80 वर्ष जे काय हे करोना बॅच म्हणून ओळखले जाणार. म्हणजे त्यांच्या शिक्षणाबद्दल क्वेश्चन मार्क केलं जाणार. जेव्हा त्या मुलांचा 2 वर्षाचा अभ्यास व त्यांची बुद्धी, त्यांचं ज्ञान कसं वाढीला लागेल ह्याच्याबद्दल काय आहे का? शिक्षकांनी पूर्ण पगार घेतले, शिकवलं काय ते जग जाहीर आहे. शाळेत वर्गात असताना नीट शिकवत नाही तर ऑनलाईन काय शिकवणार? ही परिस्थिती असताना फिया पूर्णपणे घेतल्या, त्याचं काय? आता इथून पुढे तरी फीमध्ये सवलती देणार आहेत का? त्यासाठी आकाश पाताळ एक करायचं ना, त्याच्यासाठी बोला. पण मोर्चे कशासाठी निघाले तर देवळासाठी निघाले. देवळासाठी आणि त्याच्या आधी दारूसाठी. देव, दवा, आणखीन दारू हे सारखंच करून ठेवलेले आहे. यांच्यात वर्तणुकीतून दाखवून दिलेलं आहे. हे कशासाठी? तर आपण किती धर्माभिमानी आहोत, तर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा राजकारणातले स्वार्थ साधण्यासाठी आहे असं वाटतं. त्याच्यामुळे हे सर्वथा चुकीचं आणि चुकीच्या पद्धतीने जाणार आहे. पण ज्या पद्धतीनं यापूर्वी विकासाचं मॉडेल मानणारे राज ठाकरे या धार्मिक गोष्टीवर येतात, याचाच अर्थ हे चलनी नाणं आहे म्हणून राजकारणात या विषयावरच ते पुन्हा पुन्हा आलेले दिसत आहेत. नाही, चलनी नाणं असं नाही आहे. 2019ला लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी लावरे व्हिडिओ त्यांनी लावला होता, तेव्हा ते काँग्रेस आणखीन राष्ट्रवादीचं पूर्णपणे बाजू घेत होते. तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यानंतर जो पराभव झाला त्यानंतर त्यांनी असं सांगितलं, लोकांना जर असंच आवडत असेल, काही सैनिक मारायचे, युद्ध केल्यासारखं दाखवायचं आणि सत्ता मिळवायची असेल आणि लोकांना फसवायचं असेल, लोकांना बाकीच्या तपशिलाची काही गरज नसेल, कारण त्यांनी खूप विकासाच्या वरती जे काही मोदी सरकारांनी दावा केला होता, भाजपनी दावा केला होता, ते खोडून काढणारे त्यांनी व्हिडिओ दाखवले होते. खूप रिसर्च वर्क होतं, ते खूप चांगलं होतं. आणखीन खऱ्या पद्धतीने अशा पद्धतीने जाईल असं वाटलं होतं. परंतु ज्या पद्धतीने निकाल आल्यानंतर त्यानेच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, हे नीट करून जर चालत नसेल तर मी पण काय करून दाखवतो ना असे ट्रिक्स. मग त्यांनी ते जे नाटक करतात खोटेपणाचं, तो खोटेपणाच अंगीकारून त्याने दाखवायची सुरुवात केली. त्याने आधीच जाहीर केलेलं आहे 2 वर्षापूर्वी की मी पण दाखवतो, तुम्हाला असं पाहिजे असेल जनतेला तर मी असंच करून दाखवतो आणि तुम्हाला फसवूनही दाखवतो. हे त्यांचंच वाक्य आहे ना.
म्हणजे याचाच अर्थ की शरद पवार यांनी जातीवाद आणला, एकूणच वातावरण बिघडवण्याचं काम केलं असं सांगितल्यानंतर त्यांचा जो हेतू होता तो खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जाईल आणि आपल्या बाजूनं लोक येतील, सरकारच्या विरोधातला रोष होईल, मूळ प्रश्नांपेक्षा यावर लोक जास्त रिॲक्ट होतील असाच त्यांचा त्यातून अर्थ काढायचा. नाही, त्यांनी गर्दी जमवण्यासाठी जी काही यंत्रणा असते ती त्यांनी वापरली. एक तर नक्की आहे की ती वापरताना काय काय पद्धतीने त्यांच्या भेटीगाठी झाल्या ते जग जाहीर आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूला ते मोदी सरकारचं कौतुक करतात, योगी सरकारचं कौतुक करतात. हाथरसच्या वेळी जातीयवाद नव्हता का, त्याची चर्चा झाली पाहिजे. पुन्हा अजून काही ठिकाणी आपलं कोणतो मुलगा गेला तो पहिला हैदराबादचा वेमुल्ला, त्या प्रकरणात जातीयवाद नव्हता, उघड जातीयवाद होता ना. मग त्याच्यावरती काहीच बोलायचं नाही. सगळं तर शरद पवारांनी करायचं म्हणजे शरद पवारांचं म्हणजे विष्णूपेक्षा मोठे झाल्यासारखं झालं ना, काही शिल्लकच ठेवलं नाही ना. सगळ्याच अवतारामध्ये ते जाऊ शकतात. आणखीन ज्याच्या समोर आपण बोलतो ते कुठे जातीतनं सुटलेले आहेत ना. मुळात लोकांना गृहीत धरणं हा त्याच्यातून येतो. म्हणजे मी लावरे व्हिडिओ केला, आणखीन मला जर तुम्ही मान्यता देत नसेल तर तुम्हाला फसव. म्हणजे तू थोडक्यात माझा जर दुधाचा धंदा तुम्हाला आवडत नसेल तर उद्यापासून मी दारूचा धंदा करेन, तुम्हाला व्यसनाधीन बनवेल आणि दारू व्यसनाची चटक लोकांना पटकन लागते. त्यांनी जे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की ते ऐकत नसेल, दुधाचा धंदा केलेला तुम्हाला दुधाचे पदार्थ आवडत नसतील तर मी दारूच विकायचं. पण हे साप चुकीचं आहे. दुधाचा धंदा आणि दारूचा दोन्ही धंदेच आहेत. प्रश्न असा आहे की दारूची चटक लावली की तो उधारीने पण त्याला दारू दिली तो नक्कीच चुकते करतो पैसे. दुधाच्या बाबतीत लोकांचा दोष आहे. दूध महाग झालं तर लोक असं म्हणतात दादा आपण चहा प्यायचा नाही, मुलांना काही थोडंसं पाणी टाकून दूध दिलं तरी चालेल. दूध हे नाशवंत असल्यामुळे जास्त दिवस टिकू शकत नाही. दारू कशी असते, जुनी असते, जेवढी जुनी तेवढी किंमत जास्त तिला. त्यामुळे आता हे टिळकांपासून आता शरद पवारांकडनं टिळकांपर्यंत गेले, टिळकांपासून आता ते कुठपर्यंत शिवाजी महाराज करत कुठपर्यंत जातील सांगता येत नाही. कारण 5000 वर्षाचा इतिहास आहे ना हिंदू धर्माचा. त्यामुळे कुठे कुठे आणि तो कृष्ण पण खरा होता, राम पण खरा होता, त्यांच्या स्वप्नात येऊन बोलला होता इथपर्यंत पण सांगतील. त्याच्यामुळे ते काय सोप्या गोष्टी आहेत त्या. कारण ती दारू आहे, ती एकदा चटक लागली की तुम्हाला ती चटक लागते की हा देव नाही पावत असेल तर दुसरा देव आहे. 33 कोटी देव पडलेले आहेत ना. दुधाच्या बाबतीत दूध हे नाशवंत असल्यामुळे ते फेकून द्यावं लागतं. त्यामुळे नाईलाजाने त्याची किंमत सुद्धा कमी असते. दारूच्या तुलनेत दुधाची किंमत खूप कमी आहे. पण असं मला वाटतं की आपलं ध्येय जर आपलं चांगलं असतं तर आपण ठरवायला पाहिजे की मी दुधाचा धंदा करणार. दूध नाही विकलं गेलं तर त्याचं मी दही बनवीन, दह्याचं लोणी बनवीन, लोण्याचं तूप बनवीन आणि विकीन 1 वर्षभर. त्यासाठी तो संयम पाहिजे. तो कदाचित कमी पडला असेल, कमी पडतोच यांचा. म्हणून मग हे सोडक्यात चटकदार अशा ज्या गोष्टी असतात लोकांना चटक लावता येतात त्या घेतात. पण त्याच्यामध्ये लोकांची फसवणूक आहे. आणि नीट सांगायचं तेवढीच माणसं असतात ती शेवटी. ती फिरून फिरून आपल्याला असं वाटतं की सगळ्या देवळात पुढे रांगा बघितल्या की असं वाटतं की खूप मोठे लोक आता भक्त बिक्त झालेले. मग तिथे जर भक्त झाले असेल तर दारूचा धंदा जोरात कसा चालतो काय एवढं. म्हणजे आपण तुलना, कारण ती लोक जी असतात त्यांना आज सोमवारी इकडे मंगळवारी तिकडे ती तशी दारोदार फिरत असतात. ती तेवढीच असतात. तेच सत्संगाला दिसतील, तेच कुठे बैठकात दिसतील, तेवढीच असतात. आणि ती माणसं असं माहोल उभा करायला, कारण ती कंडिशनिंग असतात. दुधाचा धंदा करताना आपण आपल्याला गरज काय, आपण किती दिवस ठेवू शकतो, आपल्याकडे यंत्रणा आहे का, याचा सगळ्याचा विचार केला जातो. त्यामुळे देव, धर्म, जात ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खऱ्या व्यापक नाही आहेत. त्यामुळे त्या शोबाजीला आपण फसू नये असं मला वाटतं. त्यांनी बोलताना हे पण सांगितलं की मला पुस्तक वाचण्याचा सल्ला देऊ नये, मी प्रबोधनकरांचं धार्मिक काय विचार आहे ते वाचलेलं होतं आणि हिंदू धर्माच्या संरक्षणार्थ त्यांनी लिखाण केलं होतं. कसं तुम्ही पाहता प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि आत्ता जी केली गेली त्यांची मांडणी यात किती तफावत आहे? नाही, ते म्हणतात त्याच्यामध्ये जो तो आपल्या सोयीने सांगतो. धर्म म्हणजे ते सांगतात त्या पद्धतीचा धर्म प्रबोधनकारांनी सांगितलेला नाही. धर्म संरक्षण करणारे आपण कोण? माणूस धर्मासाठी आहे की धर्मांनी माणसाचं रक्षण करायचं? धर्म म्हणजे नीती.
नीती म्हणजे तुम्ही चांगला व्यवहार करा, नीट व्यवहार करा. ते सगळ्या धर्मांनी सांगितलेले आहे. त्याबाबत त्यांचं म्हणणं होतं ते धर्म सुधारणावादी होते. म्हणजे याचा अर्थ धर्म बिघडलेला होता. सुधारणा कोणाची करायची? बिघडलेल्या माणसाची ना. जिथे घाण असेल तिथे स्वच्छता होते. मग ती घाण का केली? ती स्वच्छ झाली आहे का आता, की वाढलेली आहे प्रबोधनकारांपेक्षा? ह्याचा विचार कोण करणार? त्यांचं जे पुस्तक आहे धर्माची देवळे आणखी देवळांचा धर्म, ह्याच्यामध्ये त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे की या देशातला तरुण स्वयंप्रज्ञेने उभा राहील तेव्हा त्याच्या विचाराचा पहिला हातोडा देवावरती आणि देवळावरती पडेल. ह्याचा अर्थ काय? स्वयंप्रज्ञा म्हणजे स्वतःच्या अकलेने. एवढ्या 4 वाक्यामध्ये सगळं आपल्याला समजतं ना. जर आपल्याला हे समजत नसेल तर मला असं वाटतं की ते आपल्या सोयीने कशाला सांगायचं. लोकांनी कोणी सांगितलं की मग तुम्ही वाचलं असतं तर तुम्ही असे वागलातच नसता ना. ह्याच्यापेक्षा अजून काय कठीण पद्धतीत काय सांगायचं? त्यांनी असं सांगितलं देवधर्म हे भटीपाशा झाले देशाच्या नाशा. समजलं ना. आणि त्याचा पाश फेकून दे असं त्यांनी सांगितलंय. हे जर आपल्याला जर कळत नसेल, आपण जर लोकांपर्यंत पोहोचवत नसेल आपल्या सोयीला राजकारणासाठी, ह्याच्यामध्ये नुकसान काहीच नाही ना. भटाला दक्षिणा दिली नाही किंवा कर्मकांड केलं नाही, तुमचं वाईट होत नाही, हे आपल्याला सांगायला काय हरकत आहे? त्याच्यामध्ये चोरी कसली? ह्याच्यामध्ये धर्मनाश कुठला? आम्ही जो खरा धर्मवादी असतो ना त्या थोतांडाच्या विरोधात बोलतो, दलालांच्या विरोधात बोलतो. बोललं पाहिजे. महात्मा फुलेंनी पण ते सांगितलंय, बाबासाहेब आंबेडकरांनी पण ते सांगितलं, चांगल्या विवेकानंदांनी पण सांगितलेलं आहे. ते कशाला आपल्या यांच्या ज्ञानेश्वरांनी पण सांगितलेले. देव नावाची गोष्ट कुठली गोष्टच नाही, तर देऊळ नावाची गोष्ट कुठून आली? जे आपले आता 40 वर्षापूर्वी वारले, 40-50 वर्ष, तुकडोजी महाराज, त्यांनी सांगितलंय देव नव्हे जादूगार करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. आता पोटभरे देवधर्माच्या नावाने कोण आहे ते सांगायची गरज नाही. 150 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी सांगितलंय कल्पनेचे देव कोरिले उदंड रचिले पाखंड स्वार्थासाठी थोतांडे रचुनी अज्ञा फसविती भटेलाच खाती राजरोस. त्यांनी दक्षिणेला लाच म्हटली आहे आणि आपण निर्लज्जपणे देतो. लाच देणारा आणखी घेणारा तेवढा दोषी असतो. त्याच्या आधी 400 वर्ष म्हणजे आतापासून 400 वर्ष तुकोबा महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी देव पहावयासी गेलो देव होऊन या ठेलो. देव देहात देहात देव देहात देहातो देहात काहो जाता देवळात तुका सांगे मूढ जना. मूढ म्हणजे मूर्खांना. देव देहीची पाहना. मग कशाला तुकडा तिरुपती पाहिजे, आंगणेवाडी पाहिजे, बाबा का बुलावा पाहिजे, स्वामी समर्थ पाहिजे, कशाला ढोंग सोंग पाहिजे? त्याच्या आधी 400 वर्ष म्हणजे आजपासून 800 वर्षापूर्वी हे सांगतात आपले कबीर, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बन. फतरा म्हणजे फत्तर. जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसे की धुल्लानी. माणसाकडे पैसा आला की माणूस धार्मिक बनतो. आणि कायम लक्षात ठेवा जेवढा माणूस धार्मिक असतो तेवढा बदमाश असतो. तेवढा त्यांना बदमाशी करण्यासाठी देवाच्या आणि धर्माच्या आडोशाला लपावं लागतं. हेच आपलं आतापर्यंतचं संपूर्ण अगदी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा हेच सांगितलं, सर्व धर्मांमध्येच सांगितलेलं आहे. तुमचा व्यवहार आणि तुमची नीती चांगली असली पाहिजे. देव तुमच्या रक्षणासाठी आहे, तुम्ही देवाला भजण्यासाठी नाही आहे. तुम्ही काय देवा धर्माचं रक्षण करणार? तुम्ही काय दुसऱ्या आपले धर्मवादी आहे त्याचं रक्षण करतात? रक्षण करणं म्हणजे त्यांच्या गरजा भागवणं. त्यांच्या गरजा आहेत ते सरकारकडनं मिळून दे. त्या काळामध्ये अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वरही म्हणतात, संत ज्ञानेश्वर, देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळिक. म्हणून प्रबोधनकार ठाकरेंचं वाक्य आहे, ही सगळी पोथी पुराणे आहे ती संडासात फेकून द्यायच्या लायकीची आहे. मग हे सांगणं हिमतीचं आहे की तो देव कसा चांगला आहे. आणि अमुक प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात, त्याची समज असते. त्याने आधी सांगितलेलं वेगळं असतं, काळानुरूप तो घडत जातो. तो नंतर कठोरपणे काही गोष्टी सांगतो अनुभवांती. मग ते सांगायचं की जे सगळ्यातनं निघून अनुभव संपन्न असलेली गोष्ट सांगायची की त्यांच्या आधीच्या आयुष्यातली काय ती सांगायची. आपण त्याचं चॉईस आहे. मला असं वाटतं की शेवटी अवघड गोष्ट आहे ती कठोरपणे सांगण्यातच खरं धर्माचं रक्षण आहे किंवा धर्माचं वर्तन आहे असं मी म्हणेन.
यामध्ये शेवटचा असा प्रश्न विचारतो की शॉर्टकट हाच राजकीय फायदा देणारा आहे असं वाटून या दिशेनं प्रवास सुरू झाला राज ठाकरे यांचा? नाही, असं काही मला वाटत नाही. राजकारणामध्ये अनेक गोष्टी चढ-उतार असतात. कटाला काटश असतो. प्रत्येक जण आपली स्पेस शोधत असतो. आज जी स्पेस आहे की एक गोष्ट खरी आहे की या देशामध्ये बहुसंख्याक हिंदू आहेत आणि बहुसंख्याक हिंदू अल्पसंख्याकांचं रक्षण करताना बहुसंख्याकांकडे अनेकदा दुर्लक्ष होऊ शकतं. नाही असं नाही. काय कमी छोट्या समाजाला दिलेली ही असते, काय म्हणतात, मदत असते, ती लक्षात जास्त आहे. ते मोठ्या समाजामध्ये असते, ती आधीच मुळात अनेक हातांनी जात असल्यामुळे अनेकदा त्या तुलना त्यांची होऊ शकत नाही. तर त्यामुळे एका समाजामध्ये आपण दुर्लक्षित राहिलो असं वाटतं. आणि तर कुठल्याही समाजाला, म्हणजे आज आपण जर इतर मोठे समाज बघितले तर 3.5, 4, 5% ब्राह्मण समाज आहे, ह्यांच्याचकडे विद्येचं हे जास्त गेलं असं म्हटलं जातं. वस्तुस्थिती आहे ती. आज त्याचं सार्वत्रिकरण झालं हा भाग वेगळा, तो लोकशाहीमुळे झाला. परंतु जेव्हा सांगितलं जातं की आमच्यामध्ये इतके गायक आहे, आमच्या इतके लेखक इतके आहेत, आमच्या इथे एवढे स्वातंत्र्य आहे, म्हणजे काय, तुमच्याकडे तेवढं नेतृत्व होतं म्हणून तुम्हालाच मारायला पाहिजे होतं. दुसरं काय, दुसरा कोण मारणार, दुसऱ्याला काय ते समजत पण नव्हतं ना, समजू नये अशी परिस्थिती निर्माण केली होती. तर हे लक्षात घेताना काटश हे होऊ शकतं. शिवसेना ही BJP पासून लांब गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणखीन त्याचे पडसाद पुढच्या काळामध्ये देशभर उमटतील ही वस्तुस्थिती सुद्धा आहे. कारण शिवसेनेनीच, बाळासाहेब ठाकरेंनीच भाजपला मोठं केलेलं आहे, मोठं झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता एवढा राष्ट्रीय पक्ष 10 वेळा त्यांनी पाया पडायला बाळासाहेबांची यायची गरजच काय होती? याचा अर्थ त्यांची बाळासाहेब शिवसेना प्रमुख कॅपॅसिटी होती, पात्रता होती. आणि वेळोवेळी ते आपलं चुकलं असंही त्यांनी बऱ्याचदा बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण ह्या देशाची रचना लाल बाल पाल म्हणजे महाराष्ट्र, पंजाब, आणखी बंगाल, ह्याच्यात ही मुळात हे असं काय म्हणतात त्याला, त्रिशूळाची 3 पाती आहे. वैचारिक भारत रक्षणाच्या किंवा भारत रचनेच्या असं आपण म्हणूया. त्याच्यामध्ये बंगालमध्ये कधीच भाजपला शिरकाव होऊन दिला नाही त्यांनी, किंवा नंतर पंजाबमध्ये आपण आता बघितलं, आताही त्यांना जाता आलं नाही. पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या माध्यमातून ते जाता आलं. ते खरं तर गोष्ट घडली, हे डाव्यांमुळे घडली, डावे आणखीन समाजवाद्यांमुळे घडली. कारण 80 ते 90 सालामध्ये अत्यंत सक्षमपणे शरद पवार विरोधी पक्ष नेता होते, त्यांच्यावर समाजवादी होते आणि भाजप मित्र पक्ष होता. पण त्याच लोकांनी त्या पुलोद आघाडीतल्या समाजवाद्यांनी आणखीन आपल्या कम्युनिस्टांनी, विशेषतः दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरेंना त्या आघाडीत सामील करून घेतलं नाही. त्यांची कामगार आघाडी होती, यांची शिवसेना होती. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा बरोबर यांनी BJPनी त्यांची आणाभाका करून हातापाया पडून त्या सगळ्या युत्या झालेल्या आहेत. आता प्रश्न येतो की हे स्पेस कोणाची घेणार? तर आता शिवसेना ही महाआघाडी बरोबर जवळजवळ गेलेली आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेला तिथे ढकलण्यासाठी आटोकाट प्रयत्न जो करायचा तो ह्यांनी केलेला आहे. मोदी सरकारने पण केलेलं आहे, सहकार्य न केल्यामुळे असेल, किंवा नंतर मग इथे आपल्या इथे भाजपनी पण केलेलं आहे, फडणवीसांनी पण केलं आहे. टोकाच्या भूमिका घेऊन त्यांना एका बाजूला म्हणजे काँग्रेस भ्रष्टाचारी, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी, म्हणून शिवसेना पण भ्रष्टाचारी. आणि त्याचे मग भ्रष्टाचारी सगळेच आहेत, काही बाकीचे कोण मोठे सज्जन आहेत अशातला भाग नाही आहे. पण त्यांनी तसं केल्यामुळे एक स्पेस आहे की जी राज ठाकरे आज त्यांच्याकडे आमदार जेमतेम एक आहे, भवितव्य नाही आहे. मग ती स्पेस जर असेल तर आपण भरून काढायची का नाही? तर बार्गेन करण्यासाठी त्यांना ते सोयीचं आहे. कारण आज जर असेल तर भाजप पण जवळ त्यांच्या येऊ शकतो अप्रत्यक्षरित्या सुद्धा. कारण आता उद्या येते समजा महापालिका निवडणूक आहे, तर महापालिका निवडणुका समजा सेनेशी केलं असतं तर 50-50 करावं लागलं असतं. स्वतःच्या बळावरती निंपून येणार नाही, त्यांना नक्की माहिती आहे की त्यांच्या आता 84-85 काही जागा आहेत. पण त्यांना 85 ते 170 जर त्यांनी स्वतः 100-150 लढवल्या तर ते मनसेला ते 60-70 जागा सोडू शकतात. 60-70 मधनं त्यांचे 15-20 जण येऊ शकतात. रुपया बंद करायचं असेल तर माझ्याकडे 75 पैसे आहेत, तर 4 आणे मला कोणतरी एक लागतो ना. आणि तो तर ताकदीचा असेल, 75 पैसेवाल्यापेक्षा त्याचा जास्त आवाज असेल तर तो जास्त यश देऊ शकतो.
असा विचार दोन्ही बाजूनी झाला असेल, जो भाजपच्या बाजूनी पण झाला असेल, आणखी त्यांच्याही बाजूनी झाला असेल मनसेच्या, त्याच्यातून ते पूरक ठरेल. म्हणजे ट्रॅक एकच आहे, फक्त रूळ वेगळे आहे आणि रूळ बदलतात नंतर कसेही. तर ते लक्षात घेऊन मला असं वाटतं की त्यांनी त्या पद्धतीने आखणी केलेली आहे. असं कोण कोणाबरोबर जात नाही. प्रत्येक जो पक्ष असतो तो स्वतःच्या वाढीसाठी एक संधी शोधत असतो आणि जर जागा असेल तर ती संधी साधतील. संगीत खुर्चीमध्ये 2च खुर्ची आहेत आणि दोघंच धावणारे आहेत, तर मग दोघांनाही मिळणारच आहे ना. अशा वेळी एक खुर्ची रिकामी ठेवल्यामुळे ती स्पर्धाच होऊ शकत नाही. म्हणून त्या पद्धतीने चालू आहे. पण ते करताना समाजामध्ये कोणाबद्दल वाईट बोलणं, व्यक्तिगत समजलं की नाही, किंवा एखाद्याला दोषी ठरवणं हे साफ चुकीचं आहे. समाजामधल्या वेगवेगळ्या घटक असतात की त्याला सगळे जबाबदार असतात. जातीयवाद असेल, लेनच्या संदर्भात तर त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे. लेनच्या वेळेला पुरंदरे हा विषयच नव्हता. तो आपला विषय मी लांबवत नाही. लेनच्या आता ह्या विषयामध्ये लेनच्या वेळेला राज ठाकरेंनी पुरंदरेंचा संबंध लावला, नंतर त्याच्यामध्ये शरद पवार बोलले. शरद पवारांची मतं पहिल्यापासून आहे, लेनला माहिती देणारे इकडचीच लोक आहेत, 100% आहेत. कारण लेनच्या आधी त्या पुस्तक जे वादग्रस्त ठरलं आपलं द शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया, तर इस्लामिक इंडियाबद्दलच आमचा जास्त आक्षेप होता ना. त्याच्या आधी त्यांनी एपिक ऑफ शिवाजी नावाचं पुस्तक 2001 मध्ये काढलं होतं आणि त्याचा को रायटर जे सहलेखक, शिवभारतचं ते इंग्रजी अनुवाद आहे. तर त्याचा हे जो होता तो श्रीकांत बहुलकर होते. ते RSSचे आहे. त्यांचा संबंध भांडारकर संस्थेची आहे. भांडारकर संस्थेचे वाल मंजूळ आहे. त्यांनी लेनवरती खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर हे सगळं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही पुरंदरे त्यावेळी कुठेही नव्हते. पुरंदरेंना जर असले असते तर आरंबोडाऱ्यांचं घर फोडलं ना, जसं सेन प्रकरणात, तसं लेन प्रकरणात पुरंदरेंचं घर पण फोडलं असतं त्यावेळेच्या शिवसैनिकांनी, अजून कोणी असेल तर ते तद्दन चुकीची माहिती आहे आणि बऱ्याच चुकीच्या माहिती देतात. जसं आताची जशी शिवछत्रपतींची समाधीचं त्यांनी सांगितलं, काही गरज नव्हती ना सांगायची. ज्याच्याबद्दल माहिती नाही, त्याच्याबद्दल तपशील नाही, ज्या तपशिलाचा संबंध प्रबोधनकार ठाकरेंशी सुद्धा संबंधित आहे, तर हे सगळं असताना सांगू नये. मला असं वाटतं की ज्यांना त्यांचं काम करून द्यावं, असं आपल्याला, जसं आम्हाला वाटतं की आम्ही राजकारण करणारी लोक नाही, पण त्या विचारांनी राजकारण होत असेल तर होऊन दे ना. हे काय समाज व्यवस्था काय बिघडत काय नाही. एवढी फसवणूक झाली आहे. राम कृष्ण त्यांची जन्मस्थळ काय, कुठल्या आधी पहिला राम खोटा, तो कृष्ण खोटा, ते सगळी काल्पनिक पात्र, ती पात्रांची जन्मस्थानं शोधायची म्हणजे अजून मूर्खपणाचं आहे. तो त्याच्यावरती गेल्या 30 वर्षामध्ये ह्या देशाचं राजकारण हवं तसं फिरलं. तर मला असं वाटतं की छत्रपती शिवराय, शाहू फुले, आंबेडकर, क्रांतीवीर आपलं नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, दादासाहेब गायकवाड, अजून कोणी असतील, ह्यांची नावं घेत आम्ही राजकारण करायचं. होत नसेल तर केलं पाहिजे. त्यांचे विचार आणि त्यांच्यासारखं प्रबोधनकार आहेच ना अडचणीचे अनेक लोकांना. ते अडचणीचे होतेच म्हणून डाव्यांनी त्यांना संदर्भासाठी सुद्धा कधी वापरलं नाही ना. ते डावे विचाराच्या होते आणि प्रबोधनकारांना वापरायला पाहिजे होतं, त्यांचे संदर्भ दाखवायला पाहिजे होते बाळासाहेबांना सुद्धा. ते दाखवले नाही, जाणीवपूर्वक दाखवले नाही. आणि आता समाज पुढे गेलेला आहे, त्यांच्या प्रत्येकाचा अभ्यास झालेला आहे. अनेक समाजाला वाईट काय बरं काय हे कळतं. तर जसं भूत निर्माण कमी झालं तसं ते भट सुद्धा गेलं पाहिजे. ही म्हणजे भाटकी आणखीन भटकी आहे, त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? एकच आहे ना. कोणाची तरी स्तुतीस्तुमनं उधळली ही भाटकी झाली, आणि जे नाही त्याच्यावर पोट भरणं ही भटकी झाली. त्याच्यामध्ये काय, याच्यामध्ये काय नास्तिकतावाद आस्तिकतावाद ह्याचा काही एक संबंध नाही. मूळ आस्तिक नास्तिकचा वाद अत्यंत वैचारिक लेवलला आहे. दोघांनाही तितकं सारखं स्थान आहे तत्वज्ञानाच्या ह्याच्यामध्ये. तर ते नुसतं हा देव मानत नाही म्हणजे तो नास्तिक झाला, हा देव मानतो म्हणजे खूप आस्तिक झाला, तर सगळे दारूवाले बेवडेवाले आतमध्ये तुरुंगात जाणारे 90% ते देव मानणारेच असतात ना. आम्ही देव नाही सांगणारे संतांची नावं सांगितलेली आहेत, ते काय नास्तिक होते काय? तर आस्तिक नास्तिक तर अशी तपासता येत नाही. तर मला असं वाटतं की जर आपल्याला बदल करायचा असेल तर वास्तवाला भिडलं पाहिजे. प्रचंड इतिहास सांगितला पाहिजे, त्याची जरुरी पण आहे. कारण इतिहासच आपल्याला काही शिकवत असतो. आणि की आम्ही जो आता आपण तो इतिहास सांगतो, आज बोलू शकतात लोक, त्याचं कारणच एक आहे की त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांच्या कुवतीचा असेल, प्रत्येकाची कुवत असेल तितकाच करणार तो प्रत्येक. यांच्या पुरंदरेच्या मर्यादा कळल्या ना शेवटी.
की शेवटी ज्यांनी शिवशाहिरी सुद्धा कधी केली, शाहिरी केली नाही, तो शिवशाहीर म्हणून खपवला गेला ना. आणि परत आपण त्याचं कौतुक काय सांगायचं? लोक म्हणतील उद्या तुम्ही अमके अमके आहेत म्हणून काय आपण स्वतः मिरवायचं काय? आपल्या नावापुढे काय लिहिलं जातं ह्याचं त्याला भान पाहिजे प्रत्येकाला. तर ही वास्तव लक्षात घेऊन मला असं वाटतं की त्यांनी जे राजकारण जे केलं ते स्पेस भरणं आहे आणि राजकारणामध्ये ते अटळ आहे. प्रश्न आहे लोकांचा. लोकांनी सजगपणे घेतलं पाहिजे. इतकी स्मरणशक्ती आपली दुबळी असू नये की आपलं 2 वर्षापूर्वी सुद्धा काय होतं, 5 वर्षापूर्वी काय होतं ते विसरून जावं. तर समाजामध्ये 2च जाती आहेत, एक फसवणारा आणि फसवून घेणारा. तर आपण फसवून किती वर्ष घ्यायचं? जोपर्यंत आपण घेतो तोपर्यंत फसवणारे निर्माण होतच राहणार. धन्यवाद. हे होते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराज यांनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलंय की राजकारणातली स्पेस मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. मात्र लोकांनी सगळं समाजातली जी तेढ निर्माण केली जाते ती समजून घेतली पाहिजे आणि मूळ प्रश्न जे आहेत आपले त्या प्रश्नांना भेटण्याची गरज आहे. रणधीर कांबळे, पुढारी ऑनलाईन.